नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MHT BEd CET लक्षात घ्या, फॉर्म करेक्शन विंडो ओपन झालेली आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत तुम्हाला जर काय बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता. तर कोणकोणत्या माहितीमध्ये बदल करता येतोय, तर कॅन्डिडेटचं नाव, जन्मतारीख, फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर किंवा तुम्ही जनरल आणि ELCT लक्षात घ्या की ELCT हा ऑप्शन घेतला नसेल तर घेता येईल, आणि घेतला असेल तो देखील रिमूव्ह करता येणार आहे. केवळ एवढ्याच गोष्टी तुम्हाला बदलता येणार आहेत. इतर कोणतीही माहिती तुम्हाला बदलता येणार नाही आहे. तर सर्वप्रथम CETच्या सेलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पाहू शकता की तुमचं साइन इन करायचं आहे. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर प्रोफाईलचं पेज तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी CET रजिस्ट्रेशन येथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला खाली पाहू शकता की हायर एज्युकेशनमध्ये MH BEd जनरल आणि ELCT अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर येथे तुम्हाला पाहू शकता की BEd जनरल आणि ELCT एनरोल असं पाहायला मिळेल हायर एज्युकेशन टॅबमध्ये. येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या की अपडेट डिटेल लक्षात घ्या, करेक्शन जी फॉर्म आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये तुमचं नाव पाहायला मिळेल, याच्यामध्ये बदल करू शकता. त्याचबरोबर लक्षात घ्या, तुमची जन्मतारीख बदलायची असेल तर क्लिक करू शकता. जेंडर तुम्हाला बदलता येणार आहे. त्याच्यानंतर अगोदरचा इथे फॉर्म देखील तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे तो तुम्हाला फॉर्म देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आहे आणि याचबरोबर येथे पाहू शकता की नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फोटो आणि साईन तुम्हाला बदलायची असेल तर बदलू शकता आणि संपूर्ण माहिती बदलून झाल्यानंतर सबमिट या लक्षात घ्या या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म आहे पुन्हा प्रिंट काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सध्याची जी विंडो आहे म्हणजेच करेक्शन विंडो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म करेक्शन करता येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. 7 तारखेपर्यंत लक्षात घ्या शेड्यूल येथे पाहू शकता की 5 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत केवळ एवढ्याच माहितीमध्ये बदल करता येणार आहेत. अन्यथा इतर कुठल्याही माहितीमध्ये बदल होत नाही आहेत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. MHT CET संदर्भात MH BEd CET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.